पहा भारताच्या सर्वात ईमानदार महिला पत्रकाराला। और अब जब से प्रधानमंत्री मोदी ने प्रधानमंत्री मेलेनी को मेलेडी टॉफी गिफ्ट की है, तब से हमारे देश में मेलेडी टॉफी को लोग ढूंढ ढूंढ कर खरीद रहे हैं। मेलोडी इतनी चॉकलेटी क्यों है, इसी पर दिखाने वाले हैं जनहित में खास पेशकश। मेरे साथ रात 9 बजे एबीपी न्यूज पर आप जरूर जुड़िए। देशाच्या खऱ्या आणि निष्पक्ष महिला पत्रकार आपल्याला मेलोडी टॉफीची चौकशी लागते हे सांगतायत, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेलोनींना मेलोडी दिली। काही दिवसापूर्वी हे आपल्याला झालमुडीची चव सांगत होते आणि त्याच्या काही दिवसापूर्वी हे आपल्याला फ्रेंच फ्राईज कसा लागतात हे सांगत होते। चिप्स, टॉफी, झालमुडी, आईस्क्रीम हे आता इतके महत्त्वाचे मुद्दे झालेत की त्यासमोर 23 लाख मुलांच्या भविष्याचाही काही महत्त्व नाही। नीटचा पेपर लीक झाल्याने कितीतरी मुलांनी आत्महत्या केली, याचंही यांना काही गांभीर्य नाही। मणिपूर जळून राख झालंय आणि तेथील निर्दोष जनतेचं सुद्धा यांना काही देणं घेणं नाही। यांच्या नजरेत स्वतःच्या जमिनीसाठी आंदोलन करणाऱ्या महिलांना सुद्धा काही महत्त्व नाही आणि भारतात पसरलेल्या आर्थिक तंगीचंही काही यांना देणं घेणं नाही। पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतींचंही यांना काही देणं घेणं नाही। परंतु यांना महत्त्वाचं काय आहे की मोदी हे आंबा चोखून खातात की कापून, मोदी कोणतं शक्तिवर्धक टॉनिक पितात आणि पीएम मोदींची छाती ही सलमान खानपेक्षाही मोठी आहे का। आणि गंमत पहा, जगात 180 देशांपैकी 157वा रँक असलेली आपली मीडिया ही जगात जर्नलिझम मध्ये जगात 1 नंबर असणाऱ्या नॉर्वेला पत्रकारिता शिकवते। आणि यांच्या नीचपणाची हद्द पहा की यांनी स्वतः कधी हे प्रश्न केले नाहीत की का 12 वर्षामध्ये मोदींनी एकही प्रेस कॉन्फरन्स घेतली नाही, का यांच्या शासन काळामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात पेपर लीक होत आहेत, का रुपयाची किंमत ही घटत चालली आहे। पण जेव्हा एका महिला पत्रकाराने याच्यावर आवाज उठवला तर त्याला कोर्टात खेचण्यात येतं। जर तुम्ही आवाज उचलाल तर तुम्हाला काँग्रेस प्रेमी, हिंदू विरोधी आणि राष्ट्रविरोधी सुद्धा घोषित करण्यात येतं। पण तरी मी तुम्हाला सांगतो की आवाज उचला, प्रश्न विचारला, सरकारलाही आणि विरोधी पक्षाला देखील। आता जर आपल्याला कॉक्रोच बोललेलंच आहे तर कचरा झालेल्या सिस्टीमला आता आपणच साफ करू शकतो।